स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आपल्याला या कोसमाई क्रीडांगणावरती पाहायला मिळतोय। चहू बाजूने प्रेक्षकांची दाट गर्दी देखील इथे पाहायला मिळते। दोन्ही संघ या 12 प्रतिनिधी आलेले नाहीयेत। प्रवीणजी भोईर उद्योजक जे देखील व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे। त्यांच्याच माध्यमातून प्रवीण भोईर आणि किरण पाटील मॅन ऑफ द मॅच टी शर्ट गेम ऑन। पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने खेळून काढला, इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन लॉंग ऑफ पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षक आहे। एकच धावावरती समाधान व्यक्त करताना दोन फलंदाज अक्षय मातळे आणि त्याच्या समवेत कौस्तुभ अरेकर याला आपण पाहू शकाल। चांगले बॅटर नेहमीच कोपरी टीम कडून चांगली सलामी देताना आपल्याला पाहिलेलं आहे। आज म्हणून मी सकाळी म्हटलं होतं की या नवीन दिवस नवीन संघर्ष, नवीन टीम नवीन संघर्ष असतोय। काल काय केलं मला माहित नाही आहे, गेली 5 दिवस आम्ही कसं केलं माहित नाही आहे। आज शेवटचा या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, मला फक्त जिंकायचं आहे आणि त्या जिंकण्याच्या उद्देशाने दोन संघ इथे संघर्ष करताना मैदानाच्या आत आपल्या सर्वांना या जाणता चषकामध्ये पाहायला मिळत आहेत। पहिला चेंडू पहिली धाव, अक्षय आणि कौस्तुभ ही जोडी मैदानाच्या आत। धीरज पाटीलचा पुढील बॉल, ओ सुरेख तेज तारार बॉल, कुठलीही संधी नाही आहे विकेट करण्याची कौस्तुभ कडे आहे। चेंडू डॉट स्वरूपात निघून जातो निर्धाव। चांगली सुरुवात, पहिल्या चेंडूवर एक सिंगल पाहिली आहे, दुसऱ्या चेंडूवर निर्धाव बॉल पाहिलाय। चेंडू आणि बलीचा हा संघर्ष पाहण्यासाठी आज या खर्डी गावामध्ये या कोसमाई क्रीडांगणावरती हा जमलेला जनसमुदाय, जमलेले सर्व क्रिकेट प्रेमी आणि त्यात खेळणारे आमचे सर्व हे खेळाडू आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। नाही, पुन्हा एकदा तोच प्रकार, ऑफस्टंपच्या बाहेर उजव्या स्टीच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न सफल ठरलाय गोलंदाज धीरज पाटीलचा। चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू देखील सुरेख होता, त्यात अक्षयने पहिली धाव घेतली गेली आहे, त्यानंतर कौस्तुभ खेळतोय, दोन्ही चेंडू डॉट निघून गेले आहेत। 3 बॉलचा खेळ जमलाय आणि एक धाव फटका पाहायला मिळते। लोवर फुल टॉस, हा बॉल देखील कदाचित 1 2 3 म्हणजे 3 सलग डॉट बॉल, निर्धाव बॉल ने सुरुवात मागील मॅच मध्ये आपण पाहिलं होतं। संतोषने सुरुवात केली आहे, पहिला विकेट मेडन ओव्हर या स्पर्धेचं या अंतिम दिवसामध्ये आपलं पाहिलंय। चांगला लाईव्ह कव्हरेज डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आणि या खास करून पालघर जिल्ह्यामध्ये आता डीबीएन लाईव्हचा जो दबदबा आहे ना तो खूप आणि खूप वाढलेला आहे। जोरदार अपील केली आणि अपील स्वीकारली गेली, फलंदाज बाद, कौस्तुभ बॅक टू डगआउट। दिवस आहे आणि रविवारचा दिवस म्हणून हा जमलेला जनसमुदाय आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। रिक्षा पकडून ते आज या ठिकाणी आलेत। आज ऑटो देखील बंद आहेत, पण त्या ऑटो आपल्या या मैदानाकडे वळाले आहेत। पाहूया, पहिल्या षटकाचा जवळपास खेळ संपण्याच्या मार्गावर आहे। 5 बॉलचा खेळ संपला गेला, 1 विकेट आणि 1 धाव ही स्थिती आहे सध्या कोपरी टीमची, त्यातून बाहेर निघावं लागेल। ज्या पद्धतीने सुरुवात नारंगी संघाची झाली आहे, ओव्हर फुल टॉस इनटू द गॅप, स्ट्रेट टू द बॉलर खेळून काढलाय, लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या मधोमध निघणारा हा पहिला चौकार। शनिवार रविवार सर्वांच पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। जाणता राजा चषक 2025-26 खारडी गाव कोसमाई क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती शेवटच्या दिवसामधील चालू असलेला सामना कोपरी आणि नारंगी।
नारंगी संघ सध्या जे प्रेक्षक वर्ग नुकतेच दाखल झालेले आहेत, जे प्रेक्षक वर्ग DBN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या घर बसल्या ऑन स्क्रीन मोबाईल आणि TV वरती पाहत आहेत, त्यांच्या माहितीसाठी आजच्या दिवसाची दुसरा मॅच आहे. नारंगी संघाने जिंकलाय टॉस आणि तो प्रथम करतो क्षेत्ररक्षण आणि कोपरी संघाला इथे आमंत्रित करण्यात आलेला आहे ते फलंदाजीसाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय, 5 धावा लागल्या गेल्यात. या सरासरी चालल्या तर 25-26 पर्यंत पोहोचले जाईल, पण तो हा आकडा त्यांच्यासाठी पोषक नसेल. त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न कोपरी संघ करणार. प्रयत्न केला होता अक्षयने, बॅटचा हलकासा एज लागलाय, यष्ट्यांच्या मागे जातोय, सिंगल मिळतीये. सिंगलने सुरुवात केली होती आणि या षटकात देखील सिंगल येताना दिसतीये. आणि ज्या पद्धतीने अक्षय याची आपण खेळी पाहिले बरेच या खार्डीच्या ग्राउंडवरती, या खार्डी गावामध्ये त्याने चांगली फलंदाजी केली आहे. त्याच्याकडून ते उतुंग लांब लांब षटकार या आपण कोसमाई क्रीडांगणावरती देखील पाहिले आहेत. परंतु म्हटलं ना की कालचा दिवस वेगळा होता, आजचा दिवस वेगळा आहे. कालचा समोर असलेला संघ वेगळा होता, आज नवीन संघ समोर आहे. कारण हे नवीन संघर्ष येतोय ना, तेव्हा तुम्हाला चॅलेंज देखील नवीन येत आहे. आणि म्हणतात ना की जीवनामध्ये जे चॅलेंज आपण स्वीकारतो ना, ते चॅलेंजेस आपल्याला चेंज करत असतं. इथे नवीन चॅलेंज आहे नारंगी संघाचं समोर. त्या चॅलेंजला कसे सामोरे जातात कोपरी संघाचे फलंदाज हे पाणाशेष. प्रयत्न झाला, बॅकपुढे गेला, चांगला फटका आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकाच धाव समाधान मानावं लागेल. एकाने पहिला आपण दाबला हलकस पुढे ढकलेल आणि जाऊन पोहोचते ते 7 या आकड्यावरती. सिंगल आल्या 3. त्यानंतर एक चौकार आपण पाहिला होता, तो चांगला फटका होता लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध. यावेळेला फटका बसलाय हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी आणि खेळाडू व्यवस्थितपणे झेल खाली आला तर होणार नाही कुठलीही चुकी. फलंदाज बाद. कदम डॅशिंग महेश भोईर, असतात सोबत जय पाटील आयोजक तेज भोईर. आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. किंवा यशवंत आणि NCC नारंगी या दोन संघामध्ये जवळपास आपण पाहिलं 1.3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. आणि या 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर कोपरी संघ जाऊन पोहोचलाय तो फक्त 7 आकड्यावर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अक्षय आहे सलामवीर मैदानाच्या, आता अमर गेलाय त्याला साथ देण्यासाठी. बॅकफुट जाऊन हलकासं कट करायचं होतं, जमलं नाही कारण ओळखलं होतं अमरने गेल्या गेल्या. जो एरिया आपण पाहिला डीप एक्स्ट्रा कव्हर नाही आहे, त्यानंतर डीप थर्डमॅन नाही आहे, म्हणूनच या रिक्त जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. तो प्रयत्न असफल ठरलाय. डॉट बॉल. पुन्हा एकदा बॅटचा हलकासा एज, शॉर्ट थर्डला चेंडू जातोय डी झोन कडे का, हा प्रश्न विचारला गेलाय आणि या प्रश्नाचं उत्तर मिळालं यस. हा बॉल गेला डी झोन कडे, 1 धाव मिळेल. हलकासा बदल, धावसंख्या सिंगल येत आहेत. जास्त काही प्रेशर नाहीये, दडपण नाहीये. गोलंदाजी करणाऱ्या टीम वरती प्रेशर सध्या जाणवत आहे. जो संघ श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघ जो प्रथम फलंदाजी करतोय, प्रयत्न करावे लागतील कारण प्रयत्न ती परमेश्वर नेहमी म्हटलं जात आहे. पुढील बॉल सज्ज गोलंदाज जय पाटील. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. संधी आहे आणि संधीचं सोनं. अजून एका विकेटचं पतन अमरच्या खेळीला लागलाय. फुल स्टॉप. सचिन शेठ. तर प्रयत्न करावे लागतील कारण जवळपास आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ संपलेला गेलाय. कोपरी संघ थोड्या अडचणीत आहे, त्या अडचणीवर मात करावे लागेल. म्हणतात ना की जिंकणं तर माझ्या रक्तातच आहे, हरणं ती जंगलात राहतात. आणि त्या जंगलामध्येच आपण पाहतोय की तिथे रतन राजू स्टँड फुल खचाखच भरलेला आहे.
खुश आहेत. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. 8 डबा आहेत कोपरी टीमच्या. म्हणतात ना की झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. अरे बनते रन बनाने वाला चाहिए. कोपरी संघाला तो शोधावा लागेल. रन बनवणारा शोधावा लागेल. यहाँ रुकते रन रोकने वाला चाहिए. नारंगी टीमला तर मिळालेत 2 गोलंदाज. प्रथम आपण पाहिला धीरजला, त्यानंतर जय पाटीलला देखील पाहिलंय आणि तिसऱ्या षटकामध्ये निशांत आलाय. 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतो या सर्कलच्या बाहेर आपल्याला आता क्षेत्ररक्षक जास्तीत जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. ऑफ साईडचा विचार आपण केला तर डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. त्यानंतर लॉंग ऑफ पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला ऑफ साईडला पाहायला मिळत आहेत. डाव्या एष्टीचा आपण विचार केला तर शॉर्ट पिच बॉल पाहूया. काहीतरी प्रतिक्रिया पंचाकडून आम्हाला येतील. व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. धावसंख्येला कसा बदल न होत आहेत. ऑन साईडचा विचार आपण करतोय तर एक क्षेत्ररक्षक आम्हाला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये दिसतोय, एक क्षेत्ररक्षक आम्हाला मिड ऑन क्षेत्रामध्ये दिसतोय आणि एक क्षेत्ररक्षक आम्हाला मिड विकेट क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. ही व्यूहरचना नारंगी टीम कडून पाहायला मिळते आहे. सध्या 9 धावा आहेत. तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल बॅकवर्ड जाऊन चांगला हिट. बॅकवर्ड पॉइंटच्या ठिकाणी डीप मध्ये चौकारासाठी चौकार. चांगला फटका बघा. लगेच तातडीने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नेण्यात आलेला आहे. दबाव दाळण्याचा प्रयत्न अक्षय मातले करतोय आणि त्यात त्याचा सफलता मिळेल का? सध्या सफलता मिळाली. या चौकाराने धावसंख्येची वाढ झाली. डबल फिगर 13 हा आकडा. ओ बेगीट बेगीट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता पण चेंडू अजून पाहिला आपण उजव्या एष्टीच्या बाहेर वळण घेतोय आणि वाईटचे संकेत येत आहेत. धावा झाले ते एकूण 14 धावा. रिव्ह्यू घेतलेला आहे की हा वाईट बॉल आहे का? पंचांच्या निर्णयाला इथे दिली जाते आहे. पाहूया अंपायर डिसिजन देतील. त्याने तर दिलेला की हा वाईट बॉल आहे, वाईट चेंडू आहे. परंतु गोलंदाजाला कदाचित त्याचा डाऊट आहे की हा वाईट आहे का नाही. येतात पंच. जास्त वेळ घेतला जाणार नाही. लगेच तातडीने डिसिजन दिलं जाईल. परंतु आज या दिवसामध्ये आपण पाहिलंय तर चांगली स्पर्धा. पहिल्या दिवसापासून जो पाठिंबा मिळाला आहे, जे सहकार्य मिळालं आहे, जे प्रेम मिळालं या जाणता राजा चषकाला, ते आज या रविवारच्या दिवसामध्ये देखील तितकंच मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते आहे. निषादने इथे रिव्ह्यू घेतलेला आहे की हा बॉल वाईट आहे का? उत्तर मिळेल थोड्याच वेळात. काउंटडाऊन स्टार्ट. 3, 2, 1 आणि डिसिजन इट इज अ वाईट बॉल. वाईट बॉल येतोय. धावसंख्येत होतोय बदल. धावा होत्या 14. 2.1 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 षटकांच्या मॅचेस आपल्याला आजच्या दिवसामधील टॉप 10 मधून टॉप 5 मध्ये जाण्यासाठी पाहायला मिळत आहेत. आज या स्पर्धेचा अंतिम शेवटचा दिवस आहे. श्री सत्यनारायण कोपरी संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि एनसीसी नारंगी संघ हा प्रथम आपल्याला गोलंदाजी करताना दिसतोय. अक्षय आहे ना, तोपर्यंत कोपरी टीम साठी जमेची बाजू ही आहे की धावा येणार, त्याच्या बॅट मधून ते उत्तुंग षटकार येणार. प्रयत्न झाला, बॅकफुटवर गेला, चेंडूला बाउन्स करून खेळून गेलाय, पण कदाचित डी झोन कडे चेंडू वाटचाल करतोय का हा प्रश्न आहे. हा प्रश्न आहे. प्रश्नाचं उत्तर आपल्यापर्यंत मिळेल. परंतु प्रत्येक चेंडूवरती धावा घेण्याचा प्रयत्न आता अक्षय करताना दिसतोय आपल्याला. आपल्या संघाने जी जबाबदारी आपल्या खांद्यावर दिलेली आहे ती जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न तो करतोय. डी झोन कडे चेंडू गेलेला आहे. 2 धावा मिळतील म्हणजेच अक्षय पोचेल 5 बॉलमध्ये 8 या आकड्यावर आणि त्यांचा संघ या दुहेरीने जाऊन पोचेल तो एकूण 16 या आकड्यावर. 16 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. चांगली सुरुवात तर झाली होती नारंगी टीम कडून. प्रयत्न झाला. यस, मी म्हटलं ना की अक्षय आहे. याला जर तुम्ही ओव्हर पिच बॉल टाकला, शॉर्ट बॉल टाकला तर त्याचा परिणाम एकच, चेंडू स्टँड मध्ये षटकार.
गोलंदाज बॉल आपटी, परंतु सध्या सीझन आहे तो आपला पोपटीचा, त्याचा आस्वाद घ्या. आज रविवारचा दिवस आहे. षटकार आलाय, षटकाराने आकार आलाय धावसंख्येला. अजून एक म्हणजे मैत्री ऑप्टिक दादू रमेश दादू पाटील यांच्याकडून एक गॉगल्स आलेला आहे. अजून एक आला. जाऊ दे म्हणून मी यशवंतजी म्हटलं होतं ना की झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. अरे बनते हैं रन, बनाने वाला चाहिए. आणि तो रन बनवणारा आता शोधलाय कोपरी टीमने अक्षय याला. काय जबरदस्त बॅटिंग होती आहे. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 28, 28 धावा. अजूनही 14 बॉलचा खेळ बाकी आहे. आली वापसी झाली आहे कोपरी संघाची. जो पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये दबाव होता ना, अक्षयने या षटकामध्ये काढून टाकलाय. आता दबाव समोरच्या गोलंदाजांवर दिसतोय. आलाय पहिला दुसरा, परंतु या वेळेला कनेक्शन अचूक झालं नाही आणि फलंदाज बाद. सगळा झेल पकडा गेला. अक्षयच्या खेळीला फुल स्टॉप. प्रेशर जे वाढलं होतं आणि आमचे यशवंती देखील चांगली गीत, आमची मतं देखील ते डीजीच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसत आहेत. थँक्यू यशवंतजी. रोहिदास मैदानाच्या रोही गेलाय. तिथे आमचा रतन राजू स्टँड आहे, तो खुश आहेत की आता चौकार षटका लागत चालले आहेत. या षटकाचा आपण विचार केला, अजून एक बॉल आहे, येणारे 2 षटका आहेत. धावसंख्येचा आपण विचार केला तर स्कोरबोर्डवरती आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत 28. त्यात पहिला आपण तर 20 धावा अक्षयने काढले आहेत. जवळपास 20 धावांची खेळी करून तो मैदानाच्या बाहेर आलाय. आपल्या संघ अडचणीत होत्या, त्या अडचणीत थोडंसं बाहेर काढलंय. रोहिदास आल्या बिग हिट करण्याचा प्रयत्न असफल. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये अचूक कलेक्शन आणि फलंदाज बाद. पुढील मॅच साठी सज्ज राहायचं आहे. पुढील मॅच आपल्याच गावातील संघ आपल्याला पाहायला मिळतील, म्हणजे दोन्ही संघ आपल्या परिसरातील आहे. श्रीराम कसराळी आणि जाणता राजा, आई जीवदानी कसराळी आणि जाणता राजा या 2 संघामध्ये केली जाईल नाणेफेक. तिथे उपस्थित असतील या दोन्ही संघांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी आमचे परम मित्र प्रमोदजी शेडगे. सध्या आपण मैदानाच्या आत जाऊया. 3 षटकांचा यथोचित खेळ संपलेला आहे. धीरज आला, धीरजने आपण पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर आला जय पाटील, त्याने 3 धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवले. त्यानंतर निशांत थोडासा महाग ठरला, त्याने 20 धावा खर्च केल्या. विकेट मिळण्याचे संकेत होते पण नो मॅन्स. रिक्त जागेमध्ये चेंडू हा डिलिव्हर होतोय, सिंगल मिळती आहे. धावसंख्येत कोपरी संघाच्या स्कोर बोर्डमध्ये थोडासा फरक पडतोय. 29 धावा आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत. 3 पण आज संधी आहे इथे की त्याला फलंदाजी देखील करायची आहे. जबाबदारी दिलेली आहे त्याला. सुरेख बॉल, समजलं नाही, अंगाचा वेध घेतला, डॉट बॉल निघून जातोय. म्हणून जय पाटीलला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर आणलं. त्याला माहिती आहे की आता अक्षय बाद झालाय, आपण पुन्हा जयलाच आपण संधी देऊया. आणि जयला संधी मिळाली आणि पहिल्या 3 बॉलमध्ये त्याने फक्त 2 धावा खर्च केले आहेत. ओ सुरेख बॉल पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये, काही समजलं नाहीये. फलंदाज जो होता समीर अतिश याला सिंगल मिळाली आहे. समीरला पुन्हा एकदा स्ट्राइक एंडवर आणलं जात आहे. या षटकाचा आपण विचार केला, 4 बॉलचा खेळ, 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अजून एक षटक म्हणजे 8 चेंडू पहिल्या इनिंग मधील.
लोवर फुल टॉस, चेंडू येतोय सीमा रेषा पार, चौकार. या षटकातील शेवटचा बॉल त्या पद्धतीने खेळून काढला. क्षेत्ररक्षण चांगलं होत नाहीये, त्याचा फायदा उचलत समीर आणि अतिश ही एक धाव पूर्ण करतोय. जवळपास आपण पाहिलं पहिल्या इनिंग मधील 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. कोपरी संघाच्या धावा जर पाहिल्या आपण 4 षटकानंतर 5 गडीच्या मोबाईलमध्ये झाल्या 36. येणार एक शेवटचं षटक आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. तत्पूर्वी किती धाव होतील तत्पूर्वी वळी आपण पुन्हा एकदा संगीत कक्षाकडे, वळी आपण डीजे यशवंतकडे. मॅच 4 षटकाचा मॅच संपलेला आहे. धावा झाल्या त्या 36. 36 धावा. येणारे 6 बॉल कुणाच्या बाजूने जात आहेत, कुठला संघ या पहिल्या इनिंग मध्ये बल कडवतोय पाहणं शेष राहणार आहे. समीर कासारे आहे, धावा येतील. चांगली साथ द्यावी लागेल आतिशला. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालेला आहे. हेमेंद्र एक उत्तम दर्जाचा बॅटर आहे. ओ सुरेख लाईन, अप्रतिम लाईन. पंचाकडे पाहत राहिले, दाद मागायची होती का हा वाईट होता. सुरेख अप्रतिम लाईन. अशाच लाईनची गरज असेल जेव्हा तुम्ही सिमेंट कॉन्क्रीटच्या पिच वरती खेळतायत. कारण मातीच्या पिचवर खेळणं आणि कॉन्क्रीटच्या पिचवर खेळणं यात जमीन आसमानचा फरक आहे. म्हणूनच हा बॉल आपण पाहिला खूप वेगाने त्यांच्या मागे निघून गेलाय. धावसंख्या स्थिरवलेली आहे 36. नाही, पुन्हा एकदा बॅटचा हलकसा लागलाय का आतिशला स्ट्राईक वर आणलं जातं. एक धाव घेतली जाते. धावसंख्येत हलकासा बदल झालेला आहे. 37 धावा. 4 बॉलचा खेळ. NCC नारंगी आणि श्री सत्यनारायण कोपरी या 2 संघामध्ये चाललेला हा टॉप 10 मधला मॅच टॉप 5 मध्ये जाण्यासाठी एक संघ आपण पाहिलंय दाखल झालाय. कसराळीचा एक संघ दाखल झालाय. आपण पाहिलं काल नायगावचा एक संघ सकाळच्या सत्तामध्ये दाखल झाला, तो म्हणजे चांदीपचा. बॅटचे इनरेज लागलाय, चेंडू जातोय फाईल एक क्षेत्रामध्ये डिक्लर झोन कडे 2 धाब्यासाठी. धाबा येऊ द्या, धाबा येणं गरजेचं आहे कारण अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. कोपरी संघाला जितक्या धावा येतील तितक्या कमवाव्या लागतील, कारण जितक्या धावा येणार तितकी गोलंदाजी करण्यासाठी तुम्हाला बॅकअप असेल. कारण आपल्या खिशामध्ये जर चांगला पैसे असतील तर आपण खर्च करतोय मैदानात, तेव्हा देखील तुम्ही प्रथम फलंदाजी करता तेव्हा चांगलं धावांचं बॅकअप असणं गरजेचं असतं. आणि तो बॅकअप जर असला तर येणाऱ्या सेकंड इनिंगमध्ये तुमचे गोलंदाज लढू शकतात. तो संघर्ष चेंडू आणि फळीचा दाखवू शकतायत. कारण खेळाचा आहे संघर्षाचा, हा खेळ आहे तुमच्या कला कौशल्याचा. पुढील बॉल ब्लॉक हॉल मध्ये बॉल चांगला खेळून काढलाय. खराब क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव समाधान मानताय. धावसंख्या आता कुठे आपण जवळपास 40 आकड्यावर जाऊन पोहोचतोय. 4.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर एखादा विकेट हवाय. या मॅच मध्ये या स्कोर बोर्ड मध्ये थोडासा इजाफा करण्यासाठी एखादा विकेट हवाय. तो कोण मारेल? समीर आलाय, तो खेळेल, खेळू शकतोय. कॅन्डू नेहमीच मी करेन, मी बनवेन. प्रयत्न झाला पण मैदानाच्या सर्कल मध्येच राहील. सिंगल मिळती आहे. 41 धावा. कारण म्हणतात ना की नेहमीच या क्रिकेटच्या विश्वामध्ये जे खेळाडू आहेत, खेळाडूंना टीम मध्ये घेतलं गेलं की त्यांच्याकडे एकच प्रवृत्ती असली पाहिजे की कॅन्डू, मी करेन, मी बनवेन, मी लढेन, मला जी जबाबदारी दिली ती मी पार करेन. इथे आता शेवटच्या बॉलवर जबाबदारी आहे एखादा विकेट करण्याची आणि गोलंदाज हेमेंद्र याच्याकडे जबाबदारी आहे की हा बॉल डॉट करण्याची. पाहूया या बॉलवर काय होत आहे. आणि
किती धावा येतात, डॉट निघून जातोय, विकेट येतोय, षटकार येतोय, चौकार येतोय, प्रश्न तर बरेच आहेत. उत्तर शोधूया. उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक तर आली आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि तो देखील सफल झालाय. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजेच पहिला डाव आपण पाहतोय कोपरी संघाचा संपुष्टात येतोय तो 43 या आकड्यावरती. 5 षटकामध्ये 30 मध्ये झाले 43, 5 षटकामध्ये 30 मध्ये करायचे 44 नारंगी संघाला. तत्पूर्वी आपण वळतोय आपल्या नाणेफेककडे, टॉसकडे, जिथे आमचे सज्ज असतील आमचे प्रतिनिधी प्रमोदजी शेडगे आणि 2 संघ तिथे असतील कसरळी आणि खारडीचा जाणता राजा. चला या जाणता राजा संघ आणि आई जीवदानी कसरळी या 2 संघामध्ये केली जाईल नाणेफेक. टॉप 10 मधील हा शेवटचा मॅच. यांना आम्ही विनंती करतोय की आपल्या शुभ असते आपण हा महत्त्वाचा टॉस करावा. हेड अंतराजा चषकामध्ये आणि खास करून टॉप 10चा जो प्रवास आहे तो टॉप 10चा प्रवास टॉप 5 मध्ये नेण्यासाठी किती धावाबंद रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. या 40-45 धावा रोखण्यासाठी आपल्याकडे, कारण 5 षटकांच्या मॅचेस आहेत, आपल्याला 4 गोलंदाज मिळतील. तर आपल्या त्या 4 गोलंदाजी नावं आम्हाला पटापट सांगा. दीप आहे, अनिकेत आहे, हार्दिक आहे, पंकू आहे. यस, या 4 गोलंदाजावर जास्त भरणं असणार आहे. तुला देखील शुभेच्छा. कसं टीम नाणेफेक हरलात, तुम्हाला प्रथम आता गोलंदाजी नाही, कारण प्रत्येक करण्याचं स्वप्न असतं की टॉस जिंकल्यानंतर आपण गोलंदाजी घ्यावी, परंतु आता तुम्हाला या स्पर्धेमध्ये बॅटिंग करायची आहे. समोरच्या संघाने सांगितले की आम्हाला ते तुमच्या संघाला 40-45, तुमच्या डोक्यात काय आकडा आहे? 60+. हा 60+ धावा जाण्यासाठी आपला संघ ज्या दिवशी पूर्ण 11 टीम जे मेंबर होते खेळून खेळला आहेत त्याचं काही फेरफार आहे की सेम टीम आहे? सेम टीम आहे. तर आम्हाला आवडेल ऐकायला की तुमचा टॉप ऑर्डर जो आहे ओपनिंग बॅटर आणि 3रा क्रमांक कोण येणार? प्रणव आहे, पंकज दा आहे आणि 3ऱ्या क्रमांकावरती मी स्वतः आहे. अच्छा, तू स्वतः. तुला देखील भरपूर शुभेच्छा. तर टॉस बॉक्समध्ये अहवाल असा आहे की नाणेफेकचा कॉल जिंकलेला आहे जाणता राजा खाडी या संघाने आणि त्याने निर्णय घेतलाय की आम्ही करणार प्रथम क्षेत्ररक्षण. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स मिस्टर प्रमोदजी शेडगे. थँक्यू व्हेरी मच. संदीपजी भोईर यांचा आवाज आपण ऐकतायत. नुकतंच ज्यांचं आगमन झालंय खार्डी गावाच्या आणबान शान मान सन्मान अभिमान आणि खार्डी गावाची धडकन अर्थातच प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. व्यासपीठावर विराजमान झालेत. त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. NCC नारंगी बी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सँडी इथून जर आपण पाहिला तर या स्ट्रेकन ग्रेट विकेट, मोस्ट इम्पॉर्टंट विकेट आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद, सँडीला परतावं लागेल. चांगला चेंडू होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीने प्रवीण आम्हाला दर्शवतील. सँडीचा या वेळेला थोडंसं निराश होत असताना 0वर बाद झाला. कॉटआउटच्या स्वरूपात, कॉट बॅहँडच्या स्वरूपात कौस्तुभने चांगला झेल टिपला. फलंदाज बाद. कौस्तुभ यावेळेला आपण पाहू शकतात गोलंदाजी करणारा जबरदस्त बॅटची एज बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अक्षय मातलेने हा झेल टिपला गेला. मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद गॉन. प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. व्यासपीठावर आहे त्यांच्या जोडीला या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय महेशजी भोईर यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. हरीशचा जर विचार केला तर जयनुमान गावठण टीम बरोबर 1 रन केली होती. डोंगरपाडा बरोबर 8 आणि श्री सत्यनारायण कोपरी आता मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत. आता कशी बॅटिंग करेल यावर निर्भर असेल. अप्रतिम फोर्स केला या बॉलला ऑन साईडला. 1 रन मिळेल. लॉंगनचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. अजून एक खार्डी गावामध्ये मोठा आपल्याला पाहायला मिळेल. ग्रामीण धमाका, ऑल इंडिया ओपन धमाका आपल्याला पाहायला मिळणार आहे. येत्या 15 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी लवकरच आपल्या भेटीला येईल आणि त्याचा बिगुल सुद्धा वाजेल. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. फिल्डर येत आहेत वेगाने. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलला महत्त्व देत आहेत. एका साईडला धीरज पाटील सारखा एक भेदधडक बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं
3 वर 1 बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावर आपण पाहत आहेत. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी वर्सेस NCC नारंगी बी या दोन टीमच्या दरम्यान कौस्तुभ. यावेळेला ऑन साईडला पिकअप शॉट सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावन करता जाणता राजा चषक षटकार. जबरदस्त प्रहार केला गेला. सरळ चेंडूला फेकून दिला हरीशच्या बॅटमधून. यावेळेला दबाव वाढवणारा हा बॉल पाहायला मिळतोय. कौस्तुभचा वाईटचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर, 10 या धावसंख्येवर. 44 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना 10 लॉस ऑफ 1 विकेट. कौस्तुभ यावेळेला उरते विकेटने स्टेट खेळलेत. स्टेट डाऊन द ग्राउंड. फॅब्युलस शॉट. आभाळाला मानवंदना देणारा हा खणखणीत झन्नाटेदार हरीशच्या बॅटमधून षटकार. व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त फटका यावेळेला पाहायला मिळाला हरीशच्या बॅटमधून. एका क्षणाला असं वाटलं जेम्स फॉकनरने टाकलेला चेंडू आणि युवराज सिंगने मारलेला षटकार असंच काही गणित आपल्याला पाहायला मिळालं. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग बाय हरीश. त्याचं टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक, टॅलेंट. हर्ष नवीन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. आज खार्डीकर पूर्णपणे या मॅचला एन्जॉय करत असताना पाहायला मिळत आहेत. सन्माननीय व्यासपीठ ग्रामस्थ मंडळी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत. यावेळेला ऑन साईडला खेळलाय. मनगडाचा चांगला वापर केलाय. धीरज पाटीलच्या बॅटमधून एक आणखी फटका येईल का? यस, डेफिनेटली. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. थँक्यू. षटकार आला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकलात. 22ला 1. चांगला बॉल होता. चांगला बॉल पाहायला मिळाला. अशाच बॉलची मात्र यावेळेला उत्क्रांती करावी लागणार आहे. कमबॅक केलंय हर्षने. ज्या पद्धतीने षटकार आला आणि त्यानंतर प्रिव्हियस बॉलचा विचार केला तर थोडासा खाली राहिला होता. वाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले होते. फुटवर्कचा वापर पाहायला मिळाला नाही त्या बॉलवर. ऑन साईडला सुरेख फटका पाहायला मिळतोय. फिल्डर नाही आहेत. फिल्डरला बीट करत चेंडू निघून जाईल. षटकारासाठी किरण केनेसरांचा इशारा येतोय. यस, बिग 6. 6. जाणता राजा चषक वारी राहिलाय मानाचा. आहे जाणता राजा चषक वारी खारडी गाव. 21 बॉल आणि 16 रनची आवश्यकता आहे. काय जबरदस्त यावेळेला बॅटिंग होत असताना पाहायला मिळते. आक्रमकता सिद्ध करतायत. संयम बाळगतायत. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. NCC नारंगी बी टीम 29 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 44 धावांचा पाठलाग करताना अगदी सुरुवात चांगली झाली. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ते योग्य 2 फलंदाजांच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं. सँडी लवकरात लवकर बाद झाल्यानंतर हरीशने कोणताही दबाव घेतला नाही. त्या दबावाला न जुमानता मी चांगली बॅटिंग करू शकतो. समोरचा गोलंदाज कोण आहे हे मला ठाऊक नाही आहे. मी माझा नॅचरल खेळ करेन आणि तेच हरीशने आतापर्यंत त्याच्या बॅटने प्रत्युत्तर दिले. ग्रेट बॅटिंग. उलटाच बॉल होता. क्षमातलेला बॉल बीट करतोय. 1 नंतर मेल वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. हा दबाव आहे हर्षच्या गोलंदाजीचा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2च्या मदतीने 31 वर जाऊन पोहोचले गेले. 31 लॉस ऑफ 1 विकेट. थोडासा कंट्रोल सुटला होता यावेळेला. यॉर्क करण्याच्या प्रयत्नात कदाचित गेला असावा. फिंगरचा परिपूर्ण नियंत्रण सुटलं. संघाची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली गेले.
एकविरा नायगाव टीम सुद्धा या ठिकाणी दाखल झाले. विशाल कोळी 40+ क्रिकेट अफलातून खेळतात. अमर कोळी यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. चांगला बॉल होता. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं आणि इथून ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहत आहेत ऑन स्क्रीनवर. चांगला फिंगरचा चांगला वापर करतो आणि फुटवर्क परफेक्ट ओळखतोय धीरज पाटीलचं की त्याचा बॅटिंग स्टान्स कसा आहे, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन कशी आहे, तो कोणत्या दिशेने जास्तीत जास्त धावा करतोय. चांगला बॉल होता खोलवर. यॉर्कर बॉल पाहायला मिळतोय. सन्मान दिला गेलाय. हर्षने षटकार आल्यानंतर कमबॅक केलंय. 15 धावांचं हे षटक. 2 षटकांचा खेळ झाला. NCC नारंगी बी टीम 44 धावांचा पाठलाग करताना फलकावर जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. सचिनजी भोईर व्यासपीठावर आहेत. आपण पाहू शकतायत त्यांचं सुद्धा करूया वेलकम. नितीनजी भोईर या ठिकाणी व्यासपीठावर आहेत. संपूर्ण मात्र आपण पाहताय जनार्दन भगत असतील, महेशजी भोईर, प्रवीणजी भोईर, जितेशजी किनी, त्यानंतर जगनजी पाटील यांना आपण पाहतायत. संपूर्ण नागेजी पाटील, अर्जुन यांना आपण पाहू शकतायत. आता मात्र यावेळेला आपण पाहिलं तर तिसरं षटक हाताळण्यासाठी समीर कासारेला बॉलिंग मार्कवर आणलं गेलंय. बॉल जुना झालाय. कदाचित रणनीती वेगळी पाहायला मिळाली. या खेळाडूला 2016 पासून पाहतोय. फक्त ॲज अ फिल्डर म्हणून घेतलं गेलं होतं. शिवनेरी चषक जे गाजवलं होतं याच गोलंदाजाने ॲज अ फिल्डर म्हणून त्याला बेस्ट फिल्डरचा किताब मिळाला होता. परंतु तो आता ॲज अ फिल्डर म्हणून ओळखला जात नाही तर ॲज अ परफेक्ट बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. भरपूर विकेट मेडन ओव्हर, त्यानंतर आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिक घेण्याचा मान या गोलंदाजाने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर मिळवलेला आहे. सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमचा एक ट्रम्प कार्ड गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या 31, 31 धावा. 31ला 1 समीरचा विचार केला. 1 मॅच त्याने खेळले गेले. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि यस मी म्हटलं होतं ट्रम्प कार्ड गोलंदाज ॲज अ परफेक्ट बॉलर म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. कदाचित रणनीती चेंज झाली तर कदाचित या गोलंदाजाला लवकरात लवकर आणलं असतं तर फलंदाजांवर रोख लागली असती. परंतु इथे गेम प्लॅनिंग चुकलं कदाचित. हरीश एक चांगल्या खेळीचा अंत होत असताना हरीश अ ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग एअर बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. आपण पाहिलं तर सरळ बॅटने व्ही फॅक्टरमध्ये खेळले होते. यावेळेला आल्या आल्या मात्र जबरदस्त प्रहार केलाय मनीष पाटीलच्या बॅटमधून. एक बेधडक फटका सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता मॅक्झिमम. पाटील आयोजक तेज भोईर. मनीष पाटील याचा अप्रोच इंटेंट अप्रतिम पाहायला मिळतोय. काय फटका खेळला होता. मनगडाचा चांगला वापर केला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी बॉल गेला आणि पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये उत्तुंग फटका पाहायला मिळतोय. उत्तुंग षटकार. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. षटकार ब्युटिफुल टायमिंग. 6. आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. चांगला फटका पाहायला मिळाला. 43 स्कोर आर लेवल. विजयासाठी 1 रनची फक्त आवश्यकता आहे. विजयाचा सुगंध दरवळलाय आणि इथून तिसरा षटकार पाहायला मिळेल का. यस डेफिनेटली. स्टायलिश फिनिश अनिकेतच्या स्वागतासाठी. आणि आपण पाहिलं मैत्री ऑप्टिक्स यांच्या माध्यमातून रमेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून एक गॉगल या वेळेला दिला जाईल. एक आणि 3 षटकार आले तर एपीटीएस यांच्याकडून जर्सी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. एपी टेलर्स हे नाव मात्र चर्चित
जरूर राहिलं गेलंय हे आपण सातत्याने पाहिलंय. धीरज पाटील ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि इथून आपण पाहिलं ही मॅच समरी. धीरज पाटील 8 बॉलमध्ये 15 रन सुपर बॅटिंग करत असताना कारण त्याने गोलंदाजी करताना 5 धावा 1 विकेट मिळवली त्यामुळे